हाय हॅलो नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी अन कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी लाल भरजरी खण, होत पूर्ण तुमच्या सर्व इच्छा। मी व माझ्या परिवारातर्फे आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर हे आमच्या दिल्लीच्या घरची पूजा आहे गुढीपाडव्याची। आम्ही इथे छान छोटीशी गुढी आणलेली होती आणि त्या गुढीचीच पूजा वगैरे केली आणि नैवेद्य वगैरे केला। आणि ही आहे नागपूरच्या घरची गुढी। तर इथे प्राची आणि नकुलनी छान अशी गुढी उभारलेली होती। त्यांनी सुद्धा छान पूजा केली, नैवेद्य वगैरे केला आणि गुढीला छान अशी साडी लावली आणि मस्त पूजा करून घेतलेली आहे। तर आम्ही यावर्षी दिल्लीला गुढीपाडवा साजरा केला। प्राचीने छान आमच्या नागपूरच्या घरी छोटीशी अशी गुढीची रांगोळी सुद्धा काढून घेतलेली होती। खूप सुंदर अशी छोटीशी रांगोळी आहे ही। आणि मी सुद्धा आमच्या दिल्लीच्या घरी छोटीशी रांगोळी काढलेली होती। तर ही रांगोळी तुम्हाला माझ्या हेमलताज रंगोली या चॅनलवरती मिळून जाईल डिटेलमध्ये। ते माझं दुसरं चॅनल आहे, तिथे तुम्ही अवश्य भेट द्या। गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आम्ही बाहेर असंच निघालो होतो आणि वैशाली इथे मेहंदी लावणारे दिसले आम्हाला। तर मग मला थोडासा आग्रह केला की मेहंदी लावा तुम्ही त्यांना, कारण मम्मी लोकांना असं लावायला मिळत नाही। मग स्नेहाच्या आग्रहाखातर लावत आहे। सकाळी छान पूजा वगैरे झाली, त्यानंतर आम्ही रात्रीला थोडं बाहेर निघालो। तर इथे छान असे मेहंदी काढणारे बसलेले होते। तर सगळ्यांच्या आग्रहाखातर मी इथे मेहंदी काढली। खूप सुंदर अशी मेहंदी काढली मुलांनी। या अगदी 10 मिनिटात माझ्या दोन्ही हातांना मागून पुढून मेहंदी काढून घेतली होती आणि छान डिझाईनसुद्धा काढलेलं होतं। रात्रीचे 11 वाजले होते तरी पण इथे अशी गर्दी होती मेहंदी काढण्यासाठी। लावली मेहंदी लावली आहे मस्त। मेहंदी लावल्यानंतर आणि थोडं आम्ही फिरलो, त्याच्यानंतर घरी आलो आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर आम्ही सासवा-सुना निघालेलो आहे मेकओव्हर करायला आणि थोडी शॉपिंग करायला इंदिरापुरमच्या महागुण मॉलमध्ये। आम्ही आलेलो आहे महागुण मॉलमध्ये शॉपिंगसाठी। तर इथे आम्ही मॉलमधल्या एका सलूनमध्ये आलेलो आहे। तुम्ही बघू शकता माझे केस किती ड्राय झालेले आहे आणि हे कशामुळे झाले मी तुम्हाला सांगते की मी कलर करते केसांना, तो पण मी बायोटेकचा करते। आधी गार्नियरचा करत होती आणि हे बेकार कलर आहे, यामुळे आपले केस ड्राय होतात आणि गळायला पण सुरुवात होते। त्यामुळे मी याची ट्रीटमेंट करायला इथे आलेली होती आणि आम्ही स्पा वगैरे केला केसांना, स्नेहाने पण केला आणि मस्तपैकी आमचं स्पा झाल्यावर आम्ही निघालो परत मॉलमध्ये, फिरलो खूप आणि शॉपिंग केली। तर मी या केसांवरती सुद्धा एक व्हिडिओ करणार आहे की कुठले कलर लावायचे कुठले लावायचे नाही, कशी काळजी घ्यायची केसांची। तर लवकरच तो व्हिडिओ घेऊन मी येणार आहे। डिपार्टमेंट स्टोर आम्ही हा स्टूल घेतला, एक स्टूल पाहिजे होता त्यामुळे आम्ही हा एक बाथरूमचा स्टूल घेतला।
इथे मिळून जाईल ते. जॉयचं लोशन शोधतो आम्ही. ड्रायफ्रूटचं सेक्शन आहे. आम्ही रोज वेगळ्या वेगळ्या मॉलमध्ये येत आहोत. इकडे सगळ्या किचनच्या वस्तू आहेत. तर आम्हाला किचनसाठी थोडं डबे वगैरे घ्यायचे आहे, त्यामुळं आम्ही या सेक्शनमध्ये आलेलो आहे. छान आहे ना दोन्ही पण. तिन्ही पण घेतले बघा, हिला आवडले तर. 1 2 3 आणि तिन्ही खूप सुंदर आहे. हे बघा सेक्युलेंट किती सुंदर सुंदर आहे. हे पण सुंदर आहे. आणि मी मेहंदी लावली हाताला मस्त. अच्छा एवढाच आहे हा छोटा आहे अगदी. हा कसा आहे? हे सगळे स्लिम वाले. त्याला स्लिम नको, स्क्वेअर वाला. दोन कितीचे आहे? 169 चे दोन. ठीक आहे. 4. अच्छा 3चा सेट 999. हे औषध ठेवायला, इयरिंग्स ठेवायला घेऊन घेते. ठीक आहे. यहाँ करत आहे बिलिंग. का म्हटलं? हे आपला 2000-2500 सांगताय ना, त्याच्यावर हे 300 कमी आहे. संजीव कपूरवाले क्लास. तर जियो मार्ट पे शॉपिंग करता 5% ही फ्री मिळाली ना आपल्याला. जियो पे जाएंगे 5% डिस्काउंट मिलता है. ऑनलाइन पे 10% डिस्काउंट आपको हमारे कार्ड से मिलता है मैम. इस कार्ड से HDFC कार्ड की पेमेंट भी कर सकते हैं. पूजेचं सामानाचं दुकान आहे. इथे आलो आम्ही, थोडं सामान घ्यायचं होतं. इथे सर्व पूजेचं सामान आहे. कृष्ण पहा किती सुंदर आहे इथे. हल्की बॉर्डर होती है. इथे आम्ही बांगड्या घ्यायसाठी आलेलो आहे. ये कौन सा है? 2-4 तो भरू. त्यानंतर आम्ही ते समोसे घेत आहोत. गरम गरम इथे तळल्या जातात आणि घरी निघणार. मस्त. पुढे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. शकूल आम्हाला घ्यायला आला होता. आता आम्ही बसत आहोत गाडी. त्यानंतर आम्ही निघालो फळं घ्यायला. तर हे फळाचं मार्केट आहे. तर इथे आम्ही फळं घ्यायला आलो. खूप चांगले फळं होते. मंडीच म्हणतात याला फळांची. तर इथे फ्रेश फळं होते. इकडे सगळं फळांचं मार्केट आहे. तर आम्ही आता फळं घेत आहोत. फळांचं मार्केट आहे. सामान काढतो डिक्कीमधून. आम्ही आता आलो घरी. सकाळपासून गेलो होतो आणि खूप सारी शॉपिंग करून आलो. तर आम्ही घरी आलेलो आहे खूप सारी शॉपिंग करून. आणि आता आम्ही समोसा पार्टी सुरू आहे आमची. बघा शकूलनी कोल्ड्रिंक बनवून आणलेलं आहे. स्नेहाने ताकही आणलं, साबुदाणा आणला आणि समोसा. Cheers.
पप्पाचा पण पॅटी, पनीर पॅटी आहे ती, आणि हे सँडविच. आणि शकुलनी काय बोलवलं? पिक्चर पाहिला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून मूव्ही बघितली, मुफासा. मस्त मूव्ही होती. तर मग मैत्रिणींनो, हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया. बाय.